उत्तर प्रदेश गेलो तर मला हिंदीत बोलायला लागेल, कर्नाटकला गेलो तर मला कानडी बोलायला लागेल. आणि आम्ही दखल घेतली मग तुम्ही बोलणार की आम्ही लॉ अँड ऑर्डर त्याची अंमलबजावणी नाही केली, त्याच्यावर ऍक्शन व्हायला आवश्यक आहे. आणि आता रेल्वे असल्यामुळे ते केंद्र सरकारने पाहायला पाहिजेत की आता हे केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा मुंबईपुरतं हा विषय मर्यादित नाही राहणार. पण आम्ही जर काय केलं मराठी मुलांसाठी आणि महाराष्ट्रासाठी तर आमच्यावर टीका टिप्पणी होते. ते अधिकारी सुद्धा ज्यावेळेला इतर राज्यातून येतात ते आल्या तर पहिली इथली भाषा शिकतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर दादागिरी करणार असेल तर मग तुम्हाला माहिती आहे आम्ही हात जोडून विनंती करतो, नंतर मग हात सोडून. मला असं वाटतं याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी. आणि आम्ही दखल घेतली मग तुम्ही बोलणार की आम्ही लॉ अँड ऑर्डर काहीतरी गडबड करतो. मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे. मुदतवाढ जर तुम्ही दिलेली असाल तर आता त्याप्रमाणे त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली त्याच्यावर ॲक्शन व्हायला आवश्यक आहे. त्याप्रमाणे ॲक्शन काय घेणार ते आम्ही आता पाहतोय. मला असं वाटतं की आता ह्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. आणि आता रेल्वे असल्यामुळे ते केंद्र सरकारने पाहायला पाहिजेत की आता हे केवळ महाराष्ट्रापुरतं किंवा मुंबईपुरतं हा विषय मर्यादित नाही राहणार, हा इतर राज्यांमध्ये पण पसरणारा विषय आहे. म्हणजे एक प्रकारे ही जी मुजोरी आहे, दादागिरी आहे, याच्यावरती राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजेत. नाहीतर तुम्हाला आठवत असेल की रेल्वेच्या वेळेला काय घडलं होतं, नंतर आम्ही काय केलं आणि मग आमच्यावर काय टीका झाली. तोच प्रकार गुजरातमध्ये ज्यावेळेला झाला, भले रेल्वेचा नव्हता पण त्याच्याबद्दल कोण बोलत आहे, पण आम्ही जर काय केलं मराठी मुलांसाठी आणि महाराष्ट्रासाठी तर आमच्यावर टीका टिप्पणी होते. त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. बाकी आम्ही घेतो दखल. हे मला असं वाटतं की बघा तुम्हाला मराठी शिकायचं बोलण्यात आता मी उत्तर प्रदेश गेलो तर मला हिंदीत बोलायला लागेल, कर्नाटकला गेलो तर मला कानडी बोलायला लागेल. त्यामुळे तुम्ही ज्या राज्यात जाता त्या राज्याचा तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. या राज्यामध्ये येणारे जे अधिकारी आहेत ते अधिकारी सुद्धा ज्यावेळेला इतर राज्यातून येतात ते आल्या तर पहिली इथली भाषा शिकतात. तुमची जर रोजीरोटी इथे आहे त्या रोजीरोटीमध्ये तुम्हाला दोन पैसे मिळवायचे असतील तुम्हाला या भाषेची एकत्रपणे त्या भाषा आत्मसात करायला नाही पाहिजे. तुम्हाला ती भाषा आत्मसात करायला पाहिजे. इथल्या मराठी मातीशी मिसळलं पाहिजे, इथल्या लोकांवर मिसळलं पाहिजे, तरच काहीतरी होईल ना. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर दादागिरी करणार असेल तर मग तुम्हाला माहिती आहे आम्ही हात जोडून विनंती करतो, नंतर मग हात सोडून. मला वाटतं की पोलिसांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे.